माझं एका ठिकाणी 7 एकर क्षेत्र आहे. पण आमच्या रानाची लांबी जवळ 1200 फूट लांबी आहे. आमच्याकडं मुख्यतः सोयाबीन, ऊस, हळद, मका, केळी ही पिकं घेतली जातात. मी सहज ॲग्रोवनला ॲटो फार्मची जाहिरात बघितली. मला लक्षात आलं की हे आपल्याला जरा बरं वाटतंय. पण परत दुसरी शंका अशी होती की आपल्याला संपूर्ण पाईपलाईन बदलावी लागेल का काय? तर मी कंपनीच्या दिलेल्या नंबरवर संपर्क केला. त्यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं. त्यांनी सांगितलं की काही तुम्हाला पाईपलाईन बदलायची गरज नाही. तुम्हाला आहे त्या पाईपलाईनमध्ये आम्ही तुम्हाला ते सेटअप बसवून देऊ. माझं नाव रमेश नामदेव पाटील, राहणार गोटखिंडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझं एका ठिकाणी 7 एकर क्षेत्र आहे. पण आमच्या रानाची लांबी जवळ 1200 फूट लांबी आहे. आमच्याकडं मुख्यतः सोयाबीन, ऊस, हळद, मका, केळी ही पिकं घेतली जातात. माझी अडचण काय होती की रानाची लांबी जास्त असल्यामुळं उन्हाळी किंवा पावसाळ्यात पाऊस पडला की व्हाल बंद करणं, चालू करणं यासाठी शेतात जायला लागायचं. आणि मी बरेच दिवस हा योजनेत होते की ह्याच्यावर काय आपला मार्ग काढता येईल. मी सहज ॲग्रोवनला ॲटो फार्मची जाहिरात बघितली. मला लक्षात आलं की हे आपल्याला जरा बरं वाटतंय. पण परत दुसरी शंका अशी होती की आपल्याला संपूर्ण पाईपलाईन बदलावी लागेल का काय? तर मी कंपनीच्या दिलेल्या नंबरवर संपर्क केला. त्यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं. त्यांनी सांगितलं की काही तुम्हाला पाईपलाईन बदलायची गरज नाही. तुम्हाला आहे त्या पाईपलाईनमध्ये आम्ही तुम्हाला ते सेटअप बसवून देऊ. त्या पद्धतीने मी टोटली 6 वाल मी शेतात आहेत. त्या पद्धतीने मी टोटली सगळं बसवलं. पूर्वी काय व्हायचं की वाल चालू करायला, बंद करायला शेतात यायला लागायचं. लाईट आली गेली कळत नव्हती. पण ह्या सिस्टीममुळं मला लाईट आली गेली किंवा किती वेळ पाणी चाललं, किती वेळ आपण पाणी सोडू शकतो, त्याला शेड्यूल लावू शकतो. एक तर आता शेतीत मजूर मिळणं मुश्किल झालं आहे. आणि माझ्या डोक्यात होतं की जेवढं आपलं ॲटोमायझेशन करता येईल, जेवढं आपला लेबरवर अवलंबित्व कमी होईल तेवढं आपण कमी करता येईल हे ह्यात मी होतो योजनेत. पण ह्या ॲटो फार्मनं माझी ही पूर्ण योजना बऱ्यापैकी कमी केली. एकंदरीत त्यांची सेवा किंवा त्याचं सिस्टीम आपल्याला चांगली आवडली. दुसरा विषय असा की पूर्वी शेतीत पाणी जर सोडलं तर पाणी किती गेलं, पाणी किती सोडलं ते आपल्याला काहीच कळत नव्हतं. पण आता ह्या सिस्टीममुळं आपण बाबा काय नाही 5 तास पाणी सोडू शकतो, 4 तास पाणी सोडू शकतो. समजा लाईन कटअप झाली तर तिथून पुढं ते शेड्यूल चालू राहतं. त्यामुळं मला शेतीत आता जी माझं सोयाबीन पीक आहे, आता हळद आहे, मका आहे, तर त्याला पूर्वीपेक्षा मला पिकाला चांगलंच फरक जाणवावा लागला आहे. त्यामुळं मला ह्या ॲटो फार्म पूर्ण समाधानी आहे. परत मला हे असंच मी माझं बघितलं एक 3-4 येऊन शेतीवर येऊन बघून गेले. ते बघितलं तर त्यांनासुद्धा खूप आवडलं. त्यांचं ॲटो फार्म म्हणून ॲप आपल्या मोबाईलला त्यांच्यासोबत मिळतं. त्या ॲपवर मी पूर्ण सगळं ऑपरेट करू शकतो. त्यामुळं मला एकंदरीत समाधान वाटलं या सिस्टीमचं. आणि मला उत्पन्नाला सुद्धा ह्याचा चांगला फरक पडणार आहे अशी मला पूर्ण खात्री आहे.